नमस्कार, सीमाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी उपवासाचे आप्पे करणार आहे। आपले आप्पे तर काय मस्त झालेले आहेत। याचा रंग तर अगदी जबरदस्त आलेला आहे। आता एक तोडून सुद्धा बघूया। वा, आतून तर हे अगदी मस्त जाळीदार झालेले आहेत। वरून खुसखुशीत आणि आतून अगदी मऊसूत जाळीदार हलके असे झालेले आहेत। बरं, हे आप्पे बनवायलाही अगदी सोपे आहेत। कोणतीही पूर्वतयारी न करता फक्त 15 मिनिटातच हे आप्पे बनवून तयार होतात। गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। यात 1 वाटी साबुदाणा आणि 2 वाट्या भगर घेतली आहे, म्हणजेच वरीचे तांदूळ। तर प्रमाण मोजून घेण्यासाठी आपल्याला कोणतीही एखादी वाटी सेट करून घ्यायची आहे। ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला असेल त्याच वाटीने सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे। आता हे सगळं आपल्याला 2 ते 3 मिनिट थोडं परतून घ्यायचं आहे। हे आपल्याला फक्त कुरकुरीत होईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे, म्हणजे यातलं फक्त मॉइश्चर निघून जाईल इतपतच भाजून घ्यायचं आहे। अगदी जास्त रंग बदलेपर्यंत हे भाजायचं नाही। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे। मीडियम फ्लेमवरच हे 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे। 2-3 मिनिट झालेले आहेत। भगर आणि साबुदाणा मस्त कुरकुरीत झालेले आहेत। आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे गार होऊ देऊया। साबुदाणा आणि भगर गार झालेले आहेत। हे मी एका मिक्सर जारमध्ये काढून घेतले आहेत। आता हे मिक्सरवर फिरवून घेऊया। पीठ दळून झालेलं आहे आणि हे मी अशा प्रकारे दळून घेतलेलं आहे। थोडं रवाळ ठेवलेलं आहे। अगदी जास्त बारीक दळायचं नाही, हे थोडं रवाळच ठेवायचं आहे। अशा प्रकारे मी सर्व पीठ दळून घेतलेलं आहे। आता हे जे पीठ आहे हे मी एका बरणीत भरून स्टोअर करून ठेवणार आहे आणि हे जे अर्ध पीठ आहे याचे आपल्याला आप्पे बनवून घ्यायचे आहेत। यातच आता ज्या वाटीने भगर मोजून घेतली आहे त्याच वाटीने 1 वाटी दही घालून घेतलं आहे। 2-3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे। आता हे पुन्हा एकदा मिक्सरवर थोडं फिरवून घ्यायचं आहे। मिश्रण मिक्सरवर फिरवून झालेलं आहे आणि हे अशा प्रकारे थोडं घट्ट झालेलं आहे। आपण यात सध्या पाणी घातलेलं नाही। आता हे एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया। आता यातच बटाट्याचा कीस सुद्धा घालून घ्यायचा आहे। हा मी कच्चाच बटाटा घेतलेला आहे, त्याची सालं काढून कीस करून घेतला आहे आणि हा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता मिक्सर जारमध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आहे आणि ते पाणी सुद्धा या मिश्रणात घालून घेतलेलं आहे। आता जसं लागेल तसं ह्यात थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला अगदी जास्त पातळ भिजवायचं नाही, हे थोडं घट्टच ठेवायचं आहे अशा प्रकारे। आता यातच पाव वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, तो सुद्धा घालून घेऊ आणि मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ। आता हे बघा, या ठिकाणी तुम्हाला मिश्रणाची कन्सिस्टन्सी दिसत असेल की हे थोडं घट्ट आहे, तर याच पद्धतीने आपल्याला हे पीठ हवं आहे। आता हे 5 मिनिट झाकून ठेवू, तोपर्यंत झटपट एक चटणी तयार करून घेऊ। चटणीसाठी एका मिक्सर जारमध्ये मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, या मी भाजून घेतल्या आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा सुद्धा घेतला आहे, अर्धा चमचा जिरे आणि चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा मीठ, अर्धी वाटी दही आणि यातच थोडं पाणी सुद्धा घालून घेतलं आहे। आता मिक्सरवर याची चटणी वाटून घेऊ। चटणी वाटून झालेली आहे। हे मी अशा प्रकारे बारीक वाटून घेतली आहे। ही एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि यावर एक तडका तयार करून घ्यायचा आहे। यासाठी एका कढईत मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यात 1 चमचा जिरे घालून घेतले आहेत। जिरे चांगले तडतडले की ही फोडणी आपल्याला चटणीवर घालून घ्यायची आहे। मस्त खमंग चटणी तयार आहे। 5-10 मिनिट झालेले आहेत। आपलं आप्यांचं बॅटर सुद्धा आता छान तयार आहे। यात 1 चमचा तेल आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे, अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आहे। आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। जेव्हा हे पीठ झाकून ठेवलं होतं तेव्हा थोडं घट्ट होतं आणि आता थोडं सैलसर झालेलं आहे। तर आपल्याला यासाठी अशा प्रकारे सैलसर कन्सिस्टन्सी असलेलं पीठ लागणार आहे। यात भगर आहे, त्यामुळे भगर शिजायला थोडं पाणी जास्त लागतं। पीठ सैलसर असेल तर आप्पे आतून मस्त मऊसूत होतात।
यात तुम्ही आवडत असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा ओल्या नारळाचा चवसुद्धा घालून घेऊ शकता. या मिश्रणाचे मी लगेचच आप्पे करून घेणार आहे, म्हणून मी ह्यात थोडा खाण्याचा सोडा घालून घेतला आहे. जर तुम्हाला खायचा सोडा घालायचा नसेल तर काय करायचं आहे, हे मिश्रण 2 तास असंच झाकून ठेवायचं आहे आणि नंतर 2-3 मिनिट हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे सोडा न घालतासुद्धा आप्पे अगदी छान जाळीदार होतील. आप्पे करण्यासाठी आपलं हे पीठ आता तयार आहे. गॅसवर मी आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. त्यात थोडं थोडं तूप घालून घेतलेलं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलसुद्धा घालून घेऊ शकता. आता यात 1-1 चमचा बॅटर घालून घेऊया. आधी बाहेरच्या बाजूने आप्पे घालून घ्यायचे आहेत आणि मधल्या बाजूला सगळ्यात शेवटी घालायचे आहेत. यावर झाकण ठेवून एक मस्त वाफ काढून घेऊया. 2-3 मिनिट झालेले आहेत. याला तर छान वाफ आलेली आहे. आता हे आप्पे पलटून घेऊया. अशा प्रकारे अगदी अलगद हाताने हे आप्पे पलटून घ्यायचे आहेत, म्हणजे दोन्ही बाजूंनी हे अगदी मस्त जाळीदार होतील. पुन्हा थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून एकदा वाफ काढून घ्यायची आहे. 2-3 मिनिट झालेले आहेत. आता हे पुन्हा उलटून घेऊया. आप्पे करताना मी गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवली आहे. मध्यम आचेवरच हे शिजवून घ्यायचे आहेत. कोणतीही पूर्वतयारी न करता हे आप्पे आपण अगदी झटपट तयार करू शकतो. आता एकादशी आहे आणि श्रावणातसुद्धा बऱ्याच जणांचे बरेच उपास असतात. तर त्यासाठी काय करायचं आहे, भगर आणि साबुदाण्याचं पीठ एकदाच बनवून ठेवायचं आहे. हे पीठ अगदी महिनाभरसुद्धा सहज टिकतं आणि झटपट आयत्या वेळेस आपल्याला असे आप्पे तयार करता येतील. आप्पे छान तयार झालेले आहेत. हे काढून घेतले आहेत. यांचा रंग तर बघा किती छान आला आहे आणि मस्त दोन्ही बाजूंनी टम्म फुगलेले आहेत. मस्तच. फक्त 1-1 थेंब तूप घालूनसुद्धा आपण हा उपवासाचा पदार्थ तयार करू शकतो. आता बऱ्याच जणांकडे आप्पे पात्र नसतं, तर अशा वेळेस हे कसं करायचं आहे, तर आपल्याकडे अशा प्रकारे एखादी छोटी कढई किंवा तडका पॅन असेल तर त्यामध्ये थोडं तूप घालून घ्यायचं आहे आणि त्यात हे बॅटर घालून घ्यायचं आहे. आता यावर झाकण ठेवून याला एक छान वाफ काढून घ्यायची आहे. नंतर हे उलटवून दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे तयार करून घेऊ शकता. या एकाच मिश्रणापासून तुम्ही अशा प्रकारे बन डोसासुद्धा तयार करून घेऊ शकता. हा सुद्धा अगदी मस्त जाळीदार झालेला आहे. असे हे मस्त टम्म फुगलेले जाळीदार आप्पे तुम्हीसुद्धा नक्की करून बघणार ना? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. थँक्यू.